मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRD जलसंपदा विभाग तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. भरपूर काही लिस्ट येणार आहे. त्यातच अमरावतीची सुद्धा लिस्ट जी आहे ती येणार होती आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती. तर बघा, याच्यामध्ये अमरावती विभागाची दप्तर कारकून, ज्याला आपण म्हणतो मोजणीदार म्हणजे मेजरर, आणि कालवा निरीक्षक कॅनल इन्स्पेक्टर, ह्या तिन्ही पदाची जी आहे ती सुधारित यादी आलेली आहे. आणि सुधारित यादी जी आहे ती 2 क्रमांकाची आहे बघा, ठीक आहे. आणि दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक पदाची ही यादी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल सिरियल नंबर, मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, कॅन्डिडेटचं नाव, जेंडर, कास्ट कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मार्क आणि वेटिंग कॅटेगरी, ठीक आहे. म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून वेटिंग देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, भरपूर काही जे आहेत विभाग, त्याचे आणखी लिस्ट येणे बाकी आहे. त्याच्यासुद्धा जवळपास धीरे धीरे सर्व लिस्ट येणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की सर्वात जी लिस्ट आहे त्यात येणार आहे. फक्त तुम्हाला थोडासा जे आहे तो सब्र करावा लागेल याच्यामध्ये, ठीक आहे. थोडासा धीर बाळगावा लागेल. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे ते मेल कॅन्डिडेट आहे, अदर ब्लॅकवर्ड क्लासमधले, OBC मधले, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जनरल आहे, ठीक आहे. आणि वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1 मधून मिळालेली आहे. म्हणजे OBC कॅन्डिडेटला जर वेटिंग लिस्ट ओपन जनरलची मिळत आहे मित्रांनो, तर बऱ्यापैकी जे लिस्ट आहे ते क्लिअर होणार आहे, ठीक आहे. 174.54 मार्क त्यांना होते. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिस्ट बघायला मिळणार आहे, ठीक आहे. सोबतच मित्रांनो, जे लिस्ट आहे ते तुम्हाला सगळे इथे बघायचे आहे. तुमचे नाव आहे का काय आहे सगळं याच्यामध्ये चेक करायचं आहे. भरपूर लिस्ट येणे आणखी बाकी आहे, ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये 114 कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी लावलेली आहे. आणि 114 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे, ओपन अनरिझर्व आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ना, वेटिंग लिस्ट 1 मध्ये मिळालेली आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये टिप त्यांनी काय दिलेली आहे बघा, दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी, प्रत्यक्ष यादी ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक 483/224 यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ठीक आहे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची जरी लिस्ट असली तरी जी प्रोसेस आहे मित्रांनो ते फायनलच होत असते. तरी जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाची लिस्ट आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. शासन निर्णय दिनांक 4/2/2022 नुसार उमेदवारांच्या निवडीची प्रत्यक्ष यादी 18/6/2024 ते 21/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त किंवा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी किंवा प्रत्यक्ष यादीसाठी पुनश्च कागदपत्र पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून संबंधित उमेदवारास कळवण्यात येईल. म्हणजे आता ही जी लिस्ट आहे मित्रांनो, याच्याकरता तुम्हाला DV करता परत बोलावलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर याच्याकरता जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला डिसाईड झाल्यानंतर परत एक जे आहे ते परिपत्रक टाकेल किंवा तुम्हाला मेल करेल. सामाजिक किंवा समांतर आरक्षण याचा दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. त्यांना जे खालील अटीचे आहे ते पालन करणे बंधनकारक आहे, ठीक आहे. निवड यादीत ज्या दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून रहिवासी जिल्हा वेगळा आहे, अशा उमेदवारांनी रहिवासी जिल्ह्यातील शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळात दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहे. यासाठी अमरावती कार्यालयात संबंधित शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळांना कळवण्यात येत असून संबंधित उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी करून उचित वैद्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, हँडिकॅप उमेदवाराच्या संदर्भातलं आहे ते. त्याच्यानंतर तसेच खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक किंवा शहीद किंवा दिव्यांग माजी सैनिकांचा पाल्य समांतर आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची शिफारस ही त्यांचे याबाबतचे प्रमाणपत्र निर्गमित करणारा या कार्यालयाकडून पुनश्च फेरतपासणी करून घेण्यात येईल व वैधता तपासणीसुद्धा त्याची करून घेण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी. सदर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच त्यांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. बघा, मागे काही लिस्ट आल्या होत्या, त्याच्यामध्ये भरपूर लोकांना जे आहे ते या प्रमाणपत्रासाठी करण्यात आलेले होते मित्रांनो. नंतर समन्वय समिती गट कर सरळसेवा भरतीमार्फत नियुक्तीसाठी शिफारस झाली म्हणजे अंतिम नियुक्ती झाली असा याचा अर्थ होत नाही. तरी पुनश्च सर्व प्रमाणपत्राची वैधता तपासणी व मूळ कागदपत्राची फेरतपासणी झाल्यानंतरच नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सविस्तर नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये सदस्य समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता, परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग अमरावती यांची साईन आहे, रश्मी देशमुख आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे आणि भरपूर काही विभागाच्या आणखी याद्या येणे बाकी आहे, ठीक आहे. तर वेटिंग लिस्ट जवळपास चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे.
आणखी भरपूर काही विभाग आहेत, ते सुद्धा येणार आहे लवकरात लवकर. तुम्ही मला कमेंट करत असता की या विभागाचं सांगा, त्या विभागाचं सांगा. मित्रांनो, सर्वच विभागाचं येणार आहे. ठीक आहे, जागा भरपूर खाली आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त जे आहे ते तुम्हाला थोडासा धीर बाळगावा लागेल. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. हे परिपत्रक आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.